ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्ही पाहिलंच आपली गोवा सिरीज आता संपलेली आहे। रात्री आलो आम्ही 11:15 वाजता। जातानाचा पण 15 तासाचा जर्नी झाला आणि येताना पण जवळजवळ आम्हाला 15-16 तासच लागले, कारण की लहान मुलं असल्यामुळे ब्रेक घेत तेवढा वेळ गेलाच आमचा। आणि मला 1-2 कमेंट अशा पण आल्या होत्या, ताई तू जेव्हापासून आली आहे तेव्हापासून तू इकडेच आहेस, तुझ्या सासरीचं तिकडे आईकडे जाणार नाहीयेस का? तर हो, मी जाणार आहे। आणि तुम्ही पहिलंच माझा भाऊ पण आला होता ट्रिपला, तर आज आम्ही सगळे एकत्रच मग तिकडे चाललेलो आहोत। आणि आईंबरोबर पण इथे फिरायचं होतं, किंवा आई तर आमच्यासोबत येणारच आहे तिकडे, त्यामुळे ते वर्षभरात आमच्यासोबत थांबतील। पण इकडे पण काही प्लॅन आमचे ऑलरेडी डन होते सुरुवातीला, तर त्यामुळे मग इकडेच मला थांबणं त्यासाठी गरजेचं होतं। आणि जेव्हा पण मी कधी येते तर पहिले 4-5 दिवस म्हणा, किंवा जसं जसं कुठं माझी गरज आहे त्यानुसार मी जात येत असते। तर असं काही नाही की मी इकडे जास्त राहते किंवा तिकडे जास्त राहते, जिकडे कुठं माझी गरज असते तिकडे मी त्यावेळी जात असते। तर असं आहे। आणि आज तर मी चाललेली आहे, तर पुढच्या 8-10 दिवस मी तिकडेच असणार आहे। तर तिकडनं पण आम्हाला अजून काही काही प्लॅन्स आहेत, तर जसं जसं पुढं तुम्ही आपले व्हिडिओज पाहत राहाल तर तसं तुम्हाला समजेलच। आणि आम्ही आलो ते येऊन आता उद्या आम्हाला 15 दिवस होतील। तर आईंनी आमच्यासाठी ऑलरेडी ते काय अनारसे ना, अनारशाचं पीठ बनवून ठेवलं होतं, पण आई मध्ये एकदा केले होते आमच्यासाठी गरम गरम अनारसे। तर आज मी चालली आहे, तर आईंना वाटलं मला खायला भेटावे यासाठी आई परत आता मला गरम गरम अनारसे ते करून देत आहे। आई म्हटलं तुला खायचं ते खा आणि मग जाताना तुझ्या सोबत पण घेऊन जा। तर हे आमच्या आईंचे अनारसे, तर ते मस्त आईने असं पीठ बनवून ठेवले आणि इतके सुंदर झालेले आहेत, एकदम लुसलुशीत आहेत, एकदम भारी झालेत अनारसे। तर आईंना माहिती आहे जे मला तिकडे करता येत नाही किंवा आम्हाला तिकडे म्हणजे बनवताच येत नाही तर करण्याचा प्रश्नच नाही, त्यामुळे मग आई ते आमच्यासाठी खायला बनवत असतात। तर खास आईंनी आवर्जून घाई पटकन ते म्हणजे नाही थांबू, ते खाल्ल्याशिवाय जायचं नाही किंवा घेऊनच जातं, ते बनवत आहे। आणि इकडे नाश्त्याला आम्हाला पोहेच बनवलेत, मी तर पोहे बनवून ठेवले त्या साईडला। आई म्हणल्या मी अनारसे बनवते, तू पोहे बनवते, तर पोहे पण आता बनवून झालेले आहेत आमचे। तर चला मग आता आम्ही नाश्ता करून घेणार, बाकी माझी बॅग वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आणि मग थोड्या वेळात आम्ही निघूचा अर्धा पाऊण तासात। आई तुम्ही पण या लवकर। आणि हे येणार आहेत परत 4-5 दिवसांनी तिकडे आमच्या तिकडे, तर आई पण येणार आहेत त्यांच्यासोबत। आणि तिकडून आम्ही आमच्या तिकडचे काही नातेवाईक आहेत तर त्यांच्याकडे पण आमच्या व्हिजिट असणार आहेत, ते तुम्ही पाहता। येऊ का मी? कुठे येऊ मी? माग बसू मी? ओके। पाणी पप्पा पाणी मारतायत का? चला आई येऊ का? तुम्ही कधी येणार? 2 दिवसांनी। हा या लवकर। आता आईंना बाय बाय करते, आई लवकर या, तुम्ही पण या लवकर आईंना घेऊन। हा 2-3 दिवसात या तुम्ही। चला येऊ का? हा बाय बाय बाय। भेटू आपण। आईंना आता गोंड्या परत नाही, मी नाही, आम्ही नव्हतो 4 दिवस परत नाही। हा या लवकर। काय नंतर आई तुम्ही तिकडे आल्यावर आपण हायच आहे। हा इमोशनल झालं काय? चला या लवकर। हा आणि आम्ही आल्यावर आहे ना आम्ही मामाच्या घरी जाणार आहे, म्हणजे आईंच्या माहेरी जाणार आहे, तिथं राहावं काय। आमच्या आईला खुश असतात मामाच्याकडे गेल्यावर। अजून नाही तू कशी असते? माहेर ते माहेरच आहे नाही। ओके चला दीपाली हाय कर। हाय चला। हा हा तू बसा। हा मी नाही येऊ का मी? हा तू चालवणार गाडी? बरं बरं चला चला येतो। हा आणि मस्त संध्याकाळची थंडी पडली आहे, त्यामुळे आजी स्वेटर वगैरे घालून बसली आहे इथं। आणि आजीला आत्ता त्याला मॉइश्चरायझर लावून दिलं मी, त्याने माझी आजी ह्या वयात पण अजून शेतात काम करते आणि एवढी म्हणजे वय झाले आजीचं, तरी पण घरात बसून आजी म्हणते माझं दुखतं, त्यामुळे आजी बाहेर जाऊन अजूनही शेतात काम करत असते माझी। आणि एकदम मी लाडकी आहे माझ्या आजीची, हो ना आजी? लहानपणी जसं आमचं अद्वैत आहे ना आता, त्या वयाच्या असल्यापासून मी आजी बरोबर सगळ्या नातेवाईकांकडे फिरायची, म्हणजे आजी कधी कोणाकडे गेली का ती नेहमी मला घेऊन जायची तिच्या सोबत। आणि शौर्याची ही ग्रॅनी, हो ना शौर्य? गॉगल काढून बसलाय।
आणि ही आहे ना, तर आजीला आता मस्त नेल पेंट लावून देते. ऍक्च्युली मला स्वतःलाच ह्या गोष्टीची खूप आवड आहे, त्यामुळे मी असं आज्जा वगैरे असं कुठे दिसलं का मी लगेच त्यांना घेते आणि असं काहीतरी करत बसते. तरी माझी आजी आजी हाय कर सगळ्यांना, असं कर हाय कर आजी. झालं का? वयानुसार तुम्ही बघू शकता, वयोमानानुसार ही हाताची बोटं कशी होतात म्हाताऱ्या माणसांची. तर आजीच्या हाताकडे पाहिलं का मला खूप वाईट वाटतं, कारण की लहानपणापासून खूप कष्ट केलेले आहेत आजीने, अजूनही ह्या वयात कष्ट करते. आता आजीचं वय 75+ आहे माझ्या. तर ही माझी आजी किती वर्षाचं आहे. आता आमची आजी, माझा भाऊ वैभव पुढे ड्राईव्ह करतोय आता, आणि शौर्य. तर आम्ही सगळे माझ्या आत्याकडे चाललोय. माझी जी मोठी आत्या असते, माझ्या वडिलांची 2 नंबरची बहीण, 2 आत्या आहेत मला. तर आज दोघींकडे पण मी व्हिजिट देणार आहे. तर आमच्या आत्याकडे चाललोय. आणि माझी आत्या इथेच असते, खेड तालुक्यातच आहे. त्यांचं गाव आहे निमगाव दावडी, जे श्री क्षेत्र खंडोबा ह्यांचं जे गाव आहे, म्हणजे जे खंडोबा आहे तिथले निमगावचे, तर देवस्थान, निमगावचे देवस्थान, तर तिथे माझी आत्या असते. तर आज आत्याला भेटायला चाललोय आम्ही सकाळी सकाळी. तर आजी पण आमच्या सोबत आहे, हा ना आजी? कुणाकडे चाललोय आपण? आत्याकडे चाललंय ना. आल्यापासून आजीचं चाललंय आत्यांना भेटायचंय, आत्यांना भेटायचंय, आत्याकडे जावर का जावर का. तर म्हटलं जाणार आहे आपण. तर आज माझ्या दोन्ही आत्यांना मी भेटणार आहे. तर इथं मस्त खेडमधनं काय 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 खायला घेतलंय, फळं वगैरे आत्यासाठी. आत्याच्या म्हणजे हे पण आहेत, ग्रँड किड्स पण आहेत आत्याला, नाती आहेत आत्याच्या, नातू म्हणजे घरी लहान मुलं पण आहेत. तर मस्त खायला घेतलंय त्यांच्यासाठी. आणि शौर्य पुढे बसलाय मामा सोबत ना. शौर्य इथं ही वाळलेली शेवग्याची शेंग सापडली आहे, त्याच्यात अशा बिया निघाल्यात. आता हे आत्याचं शेवग्याचं झाड आहे, भारीच काम झालं. आत्याच्या घरी आलेली आहे निमगाव, जे खंडोबाचं देवस्थान आहे आपल्या. तर आत्याच्या घरी आल्यानंतर आमचं मस्त जेवण वगैरे झालं. आमच्या आत्याने माझ्यासाठी पिठलं भाकरी बनवली होती ना आत्या, 1 नंबर होती. खूप दिवसांनी पिठलं खाल्लं. आणि आता आत्याला म्हटलं मला देवाच्या दर्शनाला जायचंय, तर आत्याने आम्ही सगळेच आता इकडे देवाच्या दर्शनाला आलोय. आज गर्दी नाहीये आणि आज चतुर्थी आहे ना आत्या,
संकष्टी चतुर्थी, त्यामुळे छान दर्शन झालं आमचं. तिकडे पाठीमागे जागरण गोंधळ चालू आहे आणि मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आहे. मी आत्याला तेच म्हणलं, खूप शांत आणि प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर. माझं पण खंडोबाचं भरपूर कितीतरी वर्षांनी दर्शन झालं. मी शेवटची कधी आले होते मला आठवत पण नाही. तर आज आत्याकडे आलेच होते, तर आत्याला म्हणलं आपण दर्शनाला जावं. तर आत्या पण आमच्या बरोबर आली आहे आणि ही माझी आत्या आणि ही माझी आजी. आत्या तुमच्या बोलायचं का? माझी बाशी लई दिवसातून मला भेटायला आली. ती लांब ऑस्ट्रेलियाला असती, त्यामुळे तिला खूप आत्यांची आठवण झाली, त्यामुळे ती आत्याला भेटायला आली. आता देवाचं दर्शन घेतल्यानंतर आहे ना, आम्ही इथे पाठीमागू शकता उसाचं गुऱ्हाळ आहे, तर तिथे उसाचा रस्त्याला आलेलो आहे. असं ही घंटीचा आवाज आला ना तर मला खूप इच्छा होती उस रस्त्याची. आता तर आमचं जत्राचं फुल जेवण झालं होतं. आता तर त्यांची कोणाची इच्छा नव्हती, पण माझी प्यायची इच्छा आहे उसाचा रस. तर आम्ही सगळे इथे बसले होतो उसाच्या गुऱ्हाळावर. आत्या हाय कर. आजी शौर्य कसं आहे? राहतो का इथं? आजीच्या जवळ राहतो का? मज्जा आहे ना इकडं? आत्ताच आम्ही निमगाववर ना इकडे दुसऱ्या आत्याकडे आलोय आमच्या. तर ती पण खेड तालुक्यातच आहे. इकडे पानमळा म्हणून गाव आहे, इथेच खेडपासून एक 3-4 किलोमीटरवर आहे, पुणा नाशिक हायवेवर. तर आत्याच्या घरी आलोय आम्ही. आणि हा रस्ता, हा पुणा नाशिक हायवे, जुना पुणा बॉम्बे, हा पुणा नाशिक हायवे. तर ह्याच्या पलीकडे गेलं की तिकडे आत्याचं घर आहे. तर चला आपण जाऊयात आता ह्या आत्याच्या घरी. आजी खुश? आमच्या आजीला खुश आहे, आज दोन्ही लेकींना भेटायला भेटणार आहे ना. तर आत्यासाठी आणलेला खाऊ. आता रस्ता क्रॉस करूयात आपण. आणि इकडे सावलीतच गाडी लावली आहे पाठीमागे. नको बाळा, ते खालचं नाही घ्यायचं, काय फेकून दे. चला, मी माझ्या आत्याबरोबर आत्याच्या फार्म मध्ये फिरतीये. आणि आत्याने सांगितलं हे आवळ्याचं झाड आहे. तू लावलंय का आत्या? हे बी टाकून लावले? नाही, झाडच लावले. हा का? रोप आणून? चांगलं मोठं झालंय आता. हे मस्त झाड झालंय. पण आता बांधलं आम्ही ना, मग ते सरळ उंच गेले ना. बरोबर बरोबर, चांगलं झालंय. त्याला बांधलं इथं आहे ना. आणि इकडे वाल लावलाय आत्याने. याला कुठला वाल म्हणतात आत्या? आता हे पावटा म्हणतात त्याला. ते हे पूर्ण अख्खं बांधाच्या कडेने लावलंय आहे ना इकडनं. हे आत्याचं पूर्ण शेत आहे पाठीमाग. ही माझी आत्या. आत्याला हसतीये थोडी कॅमेऱ्यात यायला. माझ्या वडिलांची सगळ्यात छोटी बहीण ही. आणि आत्ताच मोठ्या आत्याला भेटून आलो. आणि ही छोटी आत्या आमची, शालन आत्या माझी. आणि खूप निसर्ग रम्य ठिकाणी आत्याचं घर आहे तिकडे. हा, इकडे कांदे आहेत पाठीमागे. आता आत्याच्या बरोबर मगाशी पण त्या आत्याच्या शेतात जाऊन आले आत्या बरोबर. आता हे आत्याच्या शेतात आली आहे मी फिरायला. आणि पाठीमागे तिकडे आत्याच्या घराचं आता बांधकाम चालू आहे, ते पण पाहू आपण नंतर. आणि हे आत्याचं शेत, एकदम काळी जमीन आहे अशी भारी. मस्त शेती आणि मशागत केलेली आहे भारी शेतीची एकदम. ही तर आळूची पानं पण आलीत आता आहे ना. ही खाजत नाही ना काळी? बघ ह्याला अशी दाट आहे ना. पुढे हा हे कारलंय का? हे कारलंय ना, त्याला अजून कारली नाही आली. आंब्याच्या झाडावरती ना. सगळं घरचंच आहे ना त्या, काहीच विकत आणायची गरज नाही. झेंडूची फुलं, नारळ झाड आहे ना. किती शेंगा लागल्या त्याला आहे ना.
तर आत्यानी अजून इथे कोंबड्यांचं पण कुक्कुटपालन म्हणतात ना आता, कुक्कुटपालन. इथं आत्याच्या कोंबड्या बघू शकता, इथं छान पिंजरा केलाय त्यांना, त्याच्यात त्या बंदिस्त असतात. आणि इकडे ह्या गायी आहेत सगळ्या. भारी लागली आहे ना, बारीक बारीक. मी पाहिले झाडांना ना आत्या इथपासून फंच लागतात है ना, आहे ना. पण त्याला शिवर लागली है ना, त्याचे पण प्रकार असतात.